शिंदेमुळे भाजप सत्तेत आली आणि भाजपची ताकद वाढल्याचं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाईंनी केलंय। मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। विरोधी पक्ष नेतेपद जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली, तर उपमुख्यमंत्रीपद संविधानिक नाही, ते तातडीनं बरखास्त करण्याचं वक्तव्यही त्यांनी केलंय। पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतच लढणार आहे। पुणे मनपात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याची माहिती आहे। शरद पवारांनी प्रशांत जगतापांना शब्द दिला। मालाडमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणाआधी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले। गोंधळानंतर मंत्री लोढा आणि आमदार अस्लम शेख यांनी एकत्र लोकार्पण केलं। सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होत आहेत आणि या अधिवेशनात एकूण 11 विधेयके आणि 6 अध्यादेश, त्याचबरोबर 5 नवीन विधेयकं पटलावर ठेवण्यात येणार आहेत। फक्त 7 दिवसांचं अधिवेशन असल्यानं पहिल्यांदाच शनिवार रविवार ही कामकाज होणार आहे। राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेने पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली। ठाकरे कुटुंबाच्या लग्न सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती या ठिकाणी बघायला मिळाली। दिल्लीतील अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या विवाह सोहळ्यात राज ठाकरे मोदी एकत्र आले होते। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच लोकसभेत आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 सादर करून एक महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा केली आहे। हा नवीन उपकर केवळ पान मसाला, गुटखा आणि अधिसूचित केलेल्या इतर हानिकारक उत्पादनांवर लावला जाणार आहे। यामुळे पीठ, डाळ किंवा इतर कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार नाहीत, अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली। पार्थ पवारांप्रमाणे झाडांनाही माफ करण्याची मागणी अमेय खोपकरांनी केली। तपोवनातील वृक्षतोडीवरनं त्यांनी सरकारला टोला लगावला। नाशिकच्या तपोवन परिसरात 15,000 झाडं लावली जाणार असल्याची माहिती गिरीश महाजनांनी दिली। आंध्र प्रदेशमधील राजमुद्री या जगप्रसिद्ध नर्सरीतून ही झाडं CSRच्या माध्यमातून आणण्यात येणार आहेत। वृक्षतोडीचा वाद कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। महाकुंभ मेळावा 12 वर्षांनी होतो आणि त्यात थोडीशी वृक्षतोड होत असल्याचं नरहरी झिरवाळांनी म्हटलं, तर हौसेसाठी वृक्षतोड होत नसल्याचंही त्यांनी म्हटलं। तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला मनसेकडूनही विरोध करण्यात येतोय। मनसेच्या चित्रपट सेनेचे अमेय खोपकरांनी तपोवनातल्या वृक्षतोडीचा विरोध केला। तपोवनात मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या तपोवनमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची अतिरिक्त पथकं तपोवनमध्ये दाखल झाली। शिवसेनेच्या आंदोलनामुळे बंदोबस्तात वाढ करण्यात आली। नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम तयार करण्यात येणार आहे आणि यामुळे परिसरात साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर राडारोडा उचलण्यास सुरुवात झाली आहे। तक्रारीनंतर महापालिकेला जाग आली आहे। जळगावच्या एरंडोल नगर परिषद निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे। यावेळी अपक्ष उमेदवारांनी ईव्हीएम छेडछाडीची भीती व्यक्त केली आहे। दरम्यान त्यांच्याकडून स्ट्रॉंग बाहेर पहारा देण्यात येतो। पोलीस ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याची अफवा पसरल्यानं खुलताबादमध्ये खळबळ माजली। यानंतर उमेदवारांसह नागरिकांनी नगर परिषद कार्यालय आणि पोलीस ठाण्याकडे धाव घेतली। त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कराड नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सिंह यादव यांनी निकालाआधीच लोकनियुक्त नगराध्यक्ष अशी नेमप्लेट तयार करून घेतल्यानं चर्चा रंगू लागली। राजेंद्र सिंह यादव यांनी नगराध्यक्षपदावर दावा केला। शिवसेनेच्या वतीने अकोला जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी अभिजित अडसूळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। नवनियुक्त संपर्क प्रमुखांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेत। मात्र या बॅनरवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीकिशन बाजोरिया यांचा फोटो गायब असल्यानं चर्चा सुरू झाली आहे। उमरगा लोहारा शिवसेना उभाटा पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी गढूळ पाण्यात बसून आंदोलन केलं। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती होत नसल्यानं धाराशिवमध्ये आंदोलन करण्यात आलं। बागलाण तालुक्यातील 32 ग्रामपंचायतींमधील 85 नगरपंचायत सदस्य अपात्र करण्यात आलेत। वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांनी हे आदेश दिले। मालेगावमध्ये मुस्लिम समाजाने बाबरी मस्जिद पतन दिन साजरा केला। दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं। हापूस आंब्याची बाजू लावून धरण्याकरता आम्ही सक्षम असल्याचं नितेश राणेंनी म्हटले, तर मागणी कोणी करू शकतो, मागणी करण्यास हरकत नसल्याचंही ते म्हणाले।
बुलढाण्याच्या सारोळा पीर शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळला. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा शोध घेतला जातोय. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका मोठ्या लाचखोरी प्रकरणाचा पर्दाफाश केला. 8 कोटींची लाच घेणाऱ्याला रंगेहात अटक करण्यात आली. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.